एका महिन्यात या बोगस जन्म नोंदीचा छडा लागेल किरीट सोमय्या. BTV न्यूज नेटवर्क, दीपकजी भावसार, पारोळा. तालुक्यातील रताळे येथील भाटपुरा गावाला माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भेट दिली. त्यावेळी हा तपास युद्धपातळीवर सुरू असून महिन्याभरात याचा उलगडा होईल. घडलेल्या घटनेची माहिती देताना सोमय्या म्हणाले की बोगस मतदार, बोगस जन्म नोंदी याबाबत मी 1 वर्षापासून शोध घेत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सजग आहेत. त्यांच्या आदेशाने मी ही चौकशी करत आहे. सदरहू घोटाळा हा आंतरराष्ट्रीय असल्याची शंका आहे. आत्तापर्यंत 37,000 बोगस जन्मनोंदी मिळून आल्या आहेत. याचे सूत्रधार UP बिहार येथील आहेत. सदरहू तपास सुरू असून एका महिन्यात सर्व उलगडा होईल अशी अपेक्षा आहे. किरीट सोमय्या यांची नाराजी. रताळे या ठिकाणी चौकशीसाठी मी मुंबईहून येऊ शकतो, परंतु भाजपा जिल्हाध्यक्ष येथे येऊ शकले नाहीत, हे दुर्दैव आहे, अशी खंत उपस्थित भाजपा कार्यकर्ते यांच्याजवळ व्यक्त केली. रताळे ग्रामपंचायत येथे मीटिंग मिनल करनवाल, SP महेश्वर रेड्डी, DYSP विनायक कोते, सरपंच शांताराम उत्तम पाटील, BDO ST मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बाहेकर, TMO डॉ चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी तहसीलदार अनिल पाटील, माजी सरपंच सुरेश बाबूलाल गढी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र बोहरा, अतुल पवार, रेखा चौधरी अँड कृतिका आफरे पराग मोरे व बहुसंख्य तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. पारोळा तालुक्यातील रताळे येथील उजाड गावात किरीट सोमय्या माजी खासदार यांनी आज भेट दिली असता येथील ग्रामस्थांशी, पदाधिकाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व माहिती घेतली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांना काहीही माहिती नाही. आमच्या ग्रामपंचायत ऑपरेटर यालाही हा प्रकार लक्षात आला नाही, असे शांताराम पाटील, सरपंच रताळे यांनी BTV मराठीला इकडे समोर सेंटर आपण किरीटजी काय सांगाल, काय विषय आहे? आज आपण या रताळे गावामध्ये आलेला, पाहणी केलेली, चौकशी केली, नक्की काय एक आणखीन वेगळा आंतरराज्य जन्म नोंद जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे. भयानक मोठा घोटाळा आहे आणि त्याचे यवतमाळ जिल्ह्यात 2 ठिकाणी, जळगाव जिल्ह्यात या रताळे गावात कोणीतरी पूर्ण जे जन्म नोंद सिस्टम आहे CRS पोर्टल त्यात आत घुसून या इथे जनसंख्या 17 आहे आणि जन्म नोंदणी नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये हॅक करून 4,900 ची जन्म नोंदणी. तशाच पद्धतीने यवतमाळमध्ये सेंदूरसनी गावात आणि आणखीन एक गाव भवानी, एका गावात 27,000, दुसऱ्या गावात 6,000, लोकसंख्या 1,015 आहे. आणि त्या संबंधात आज मी येथे SP साहेब, जिल्हा परिषदेचे CEO, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आमची जॉईंट मीटिंग झाली. यांनी तपासावर चांगली पकड घेतली आहेत. काही आरोपी यवतमाळ आणि इथले कॉमन आहेत, बिहारहून त्यांना पकडून पण आणले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात हे 3 गाव मिळून 37,000 असे बोगस जन्म रजिस्ट्रेशन, आणि यातला एक पण महाराष्ट्राचा नाही आहे, हे समोर आलेलं आहे. उद्या मी मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहे. कुठल्या देशाचे आहेत हे? जर महाराष्ट्राचे नाही तर भारतातलेच नागरिक आहेत का विदेशातले आहेत सगळे? आता यात कसं आहे की आतापर्यंत जे तपास अधिकारी, कारण की हे सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंडमध्ये, हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये हॅक झाली आहे सिस्टम असं दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे. पण 1 महिना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की निवडणुकांमध्ये गेला आहे. आता या कार्याला गती मिळेल. उत्तर प्रदेश मध्ये पण रायबरेली आणि जौनपूरमध्ये असाच प्रकार असते
जन्म नोंद एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे. पण सर, आपण या गोष्टीसाठी जो लढा देत आहे, आपण जर बघितलं तर 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये, तरी पण हे बांगलादेशी आणि रोहिंगे नेमके येतात कसे आहेत बांगला? एक गोष्ट आपण बघितली की एक मोठं षडयंत्र बांगलादेशींना रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे. मुंबईत त्याचं पहिलं टार्गेट आहे, पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी. त्यात त्यांनी आधी तहसीलदारद्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला, तो आपण हारून पाडला. 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ॲप आहेत त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केला आहे. ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्राचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2026 मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार. नवीन बांगलादेशी विदेशी येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची व्यवस्था. पण सर, महाराष्ट्रामध्ये पण महायुतीचं सरकार आहे, इथली जी यंत्रणा आहे ती कुठतरी कुचकामी करते असं वाटतं का तुम्हाला? कारण वारंवार सातत्याने प्रकार घडतायत, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतायत आणि प्रत्येक ठिकाणी नोंदी आढळत आहेत, लोक आढळत आहेत, बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे लोक आढळत आहेत. आपण आता धरणगावचा जर विचार केला तर धरणगावमध्ये सुद्धा एक महिला जी आहे आणि ती बेकायदेशीरित्या वास्तव्य करत असल्याचं प्रकरण नेमकं समोर आलं. पाकिस्तानचे कॉल रेकॉर्ड पण तिथे आढळले. ही गोष्ट खरी आहे की देशाच्या सुरक्षेसाठी एक चॅलेंज आहे, आव्हान आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा. आपल्याला माहित असेल नोव्हेंबर 2024 विधानसभा इलेक्शनच्या काळात मी मालेगावमध्ये 118 कोटी रुपये पकडून दिले होते. तर एका बाजूला विदेशून पैसे येतात, विदेश आणि ह्यात पण मोठे मास्टर माइंड आहेत. त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने अधिक जागृत राहावं लागणार, सुधारणा करावी लागणार आणि यासाठी SIT बनवण्यात आली आहे. आधार कार्ड पण बोगस बनवले जातात. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ती सिस्टम पण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थानिक काही कनेक्शन समोर आलं या सगळ्या घटनेमध्ये? आता ही जे आत्ताचा जो नवीन घोटाळा आहे तो डिसेंबर एंडमध्ये हातात आला आहे आणि मी सांगितलं अजून 1च महिना झालेला आहे. तर पोलिसांची चौकशी सुरू आहे. आपण जरा 1 महिनाभर वाट पाहावी लागणार. सर, जो आरोपी पकडला आहे त्याने आता यवतमाळमध्ये पण केलेला आहे, जळगावचा पण, अशा देशभरात किती ठिकाणच्या केल्या काही माहिती आली आपल्याला? आता चौकशी सुरू आहे. 12 लोकांची नावं आरोपींची समोर आली आहे, काही हातात आले आहेत. मला वाटतं इन्व्हेस्टिगेशन संबंधात पोलीस पण एवढंच मला सांगतात आणि तेवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. जास्त इन्व्हेस्टिगेशन मध्ये बोलणं जरा, आणि खूप मोठं आणि इट कुड बी इंटरनॅशनल आंतरराज्यात लक्षात आलंय. कारण की आतापर्यंत 1 लाख नावं समोर आलेली. हे 1 लाख नावं आली कुठून? वेगवेगळ्या ठिकाणची आहेत. ती आणणारं माणसं कुठून? त्यात एक पण माणूस प्रत्यक्ष नाही आहे, दिसत नाहीये. याचा अर्थ खूप मोठं षडयंत्र आहे. इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो. सुमय्या जी, क्या